हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पार्ट 4. या आधीचे 3 पार्ट मी आधीच अपलोड केलेले आहेत, तर त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनमध्ये मिळेल. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही माझ्या चॅनल पेजवरती गेलात तर तिथेसुद्धा तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज मिळतील. माझा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. आपल्या लिव्हिंग वर्ल्डवरती पॉल्युशनचे भरपूर सारे हार्मफुल इफेक्ट्स आपल्याला दिसू लागलेत. फॉर एक्झाम्पल, एअर पोल्युशनमुळे होणारे रेस्पिरेटरी डिसीजेस, त्यानंतर ॲसिड रेन यासारख्या हार्मफुल इफेक्ट्स आपल्याला जाणवू लागलेत. ओके, जर का लिव्हिंग वर्ल्डकडे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आपलं लिव्हिंग वर्ल्ड हे खूप डायव्हर्स झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये भरपूर सारे प्लांट्सच्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, त्याचबरोबर भरपूर सारे ॲनिमल्सच्यासुद्धा स्पेसीज आहेत. मग आता ह्या स्पेसीजमधल्या काही स्पेसीज तुम्हाला माहिती आहेत आणि त्या तुम्हाला आता एन्व्हायरमेंटमध्ये दिसत नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, स्पॅरो जर का तुम्ही बघितलं तर आपल्याला क्वचितच कुठेतरी दिसते. आणि बनियन ट्रीसारखी मोठी झाडं आता तर आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसतात. मग ह्या सगळ्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? हू इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस? तर ह्याचं उत्तर फक्त एकच आहे, ह्युमन बिंग्स आर टोटली रिस्पॉन्सिबल फॉर धिस. ओके. Biodiversity is richness of living organism in nature due to presence of varieties of living organism and ecosystem. आता याचा अर्थ काय? तर बायोडायव्हर्सिटी म्हणजेच आपल्या नेचरमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि भरपूर साऱ्या इकोसिस्टम्स आहेत आणि त्याच्यामुळे आपला नेचर खूप रिच वाटतो. ओके, आपल्या नेचरचा रिचनेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आहे. जर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नसतील तर आपल्या नेचरला काहीच व्हॅल्यू नाही आहे. मग ह्या सगळ्याला एकत्र मिळूनच काय म्हणतात तर बायोडायव्हर्सिटी. ओके. बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट 3 डिफरंट लेवल्स. First, genetic diversity. Second, species diversity. And third, ecosystem diversity. First, genetic diversity. Occurrence of diversity of organism of same species. म्हणजे एकच स्पेसीज आहे आणि त्या स्पेसीजमध्ये वेगवेगळ्या डायव्हर्सिटी आहेत. फॉर एक्झाम्पल, डॉग्स ही एक स्पेसीज आहे आणि त्या स्पेसीजमध्ये वेगवेगळ्या अजून डायव्हर्सिटी झालेल्या स्पेसीज आहेत. फॉर एक्झाम्पल, इथे डॉबरमॅन आहे, त्याच्यानंतर पग आहे, अशा भरपूर साऱ्या स्पेसीज इथे डॉग्समध्ये आहेत. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण बनानाचं घेऊया. ह्या बनाना ट्रीमध्ये वेगवेगळे बनानाचे व्हरायटीज आहेत. तुम्ही बघाल येलो कलर्स आहेत, त्यानंतर ग्रीन कलर, ब्राऊन कलर. म्हणजे काय तर बनाना एक स्पेसीज आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डायव्हर्सिटी आहेत. ह्यालाच काय म्हणतात? जेनेटिक डायव्हर्सिटी. ओके. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आपण प्लांट्समध्ये रोज घेऊया. रोज प्लांटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असतात. फॉर एक्झाम्पल, पिंक रोज, पर्पल रोज, रेड रोज, ऑरेंज रोज. म्हणजेच काय तर एकच स्पेसीज आहे आणि त्या स्पेसीजमध्ये डायव्हर्सिटी. ओके, मग यालाच काय म्हणतात तर जेनेटिक डायव्हर्सिटी. आता आपण बघूया स्पेसीज डायव्हर्सिटी. इनन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर्स इन नेचर, व्हेरियस प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. म्हणजे काय तर आता एक स्पेसीज आहे आणि त्या स्पेसीजमध्ये पुन्हा वेगवेगळ्या स्पेसीजची डायव्हर्सिटी आहे. फॉर एक्झाम्पल, आपण प्लांट स्पेसीज घेऊया. प्लांट स्पेसीजमध्ये भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्लांट्सच्या स्पेसीज आहेत. फॉर एक्झाम्पल, रोज प्लांट वेगळं आहे, त्यानंतर मोगरा प्लांटची स्पेसीज वेगळी आहे, सनफ्लॉवर प्लांटची स्पेसीज वेगळी आहे. अशा पद्धतीने प्लांट्समध्ये भरपूर साऱ्या स्पेसीज आहेत आणि ह्यालाच काय म्हणतात तर स्पेसीज डायव्हर्सिटी. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया ॲनिमल्समध्ये सुद्धा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. फॉर एक्झाम्पल, डॉग्स, हॉर्स, स्क्विरल, मंकी, कॅट एक्सेट्रा. अशा भरपूर साऱ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. मग ह्यालाच काय म्हणतात तर स्पेसीज डायव्हर्सिटी. आता इथे जेनेटिक आणि स्पेसीजमध्ये कन्फ्यूज होऊ नका. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय तर डॉग्स एक पर्टिक्युलर स्पेसीज आहे आणि त्या स्पेसीजमध्ये पुन्हा आणखीन व्हरायटीज आहेत. ओके, एका स्पेसीजमध्ये व्हरायटी आहेत आणि इथे स्पेसीज डायव्हर्सिटीमध्ये काय तर अख्ख्या ॲनिमल किंगडमच्या आतमध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. ओके. आता आपण बघूया इकोसिस्टम डायव्हर्सिटी. मेनी इकोसिस्टम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. आपण मागच्या वेळेस शिकलो की इकोसिस्टम भरपूर साऱ्या आहेत. मग इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणजेच काय तर भरपूर साऱ्या इकोसिस्टम्स आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर राजस्थान किंवा त्या साईडला गेलात तर तिकडे तुम्हाला इकोसिस्टम कशी दिसेल तर डेझर्ट इकोसिस्टम. तुम्ही जर का
हिमालयन रिजनमध्ये गेलात तर तिकडे सगळी तुम्हाला कोल्ड रिजन दिसेल, म्हणजेच तिकडची इकोसिस्टीम कशी असणार आहे, हिमालयन इकोसिस्टीम. आणि जर का तुम्ही कोकणमध्ये गेलात तर तिकडची इकोसिस्टीम पूर्ण डिफरंट असणार आहे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. हा टॉपिक एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बरेच वेळेला बायोडायव्हर्सिटीच्या लेवल्स विचारल्या जातात, तर तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित लर्न करून ठेवा. आता आपण बघूया सॅक्रेड ग्रूव्ज. सॅक्रेड म्हणजे पवित्र, म्हणजेच होली, आणि ग्रूव्ज म्हणजे फॉरेस्ट. ओके, आता फॉरेस्ट कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड इज कॉल्ड ॲज सॅक्रेड ग्रूव्ज. आता असे फॉरेस्ट किंवा असा फॉरेस्टचा एरिया ज्याला देवाच्या नावाखाली जपलं जातं आणि तिथल्या झाडांना पवित्र मानलं जातं, अशा ठिकाणांना किंवा अशा एरियाला काय म्हणतात, तर सॅक्रेड ग्रूव्ज. ओके, ॲज इट हॅज बीन कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड इट हॅज अ स्पेशल प्रोटेक्शन. आता तिथल्या एरियामधल्या झाडांना देवाच्या नावाखाली जपलं जातं, त्याच्यामुळे त्या झाडांना एक वेगळं स्पेशल प्रोटेक्शन मिळतं. इंडियामध्ये जर का तुम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये गेलात तर तुम्हाला भरपूर सारे सॅक्रेड ग्रूव्ज बघायला मिळतील. दे आर इन फॅक्ट सँच्युरीज कन्झर्व्ड बाय सोसायटी अँड नॉट बाय गव्हर्नमेंट ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट. इन शॉर्ट, ह्या सँच्युरीज असतात. फक्त या सँच्युरीज गव्हर्नमेंटनी बनवलेल्या नसून आजूबाजूच्या लोकल पब्लिकनी बनवलेल्या असतात. ओके, इन इंडिया देर आर मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रूव्ज. तुम्ही जर का इंडियामध्ये बघितलं तर तुम्हाला 13,000पेक्षा जास्त सॅक्रेड ग्रूव्ज बघायला मिळतील. दिस क्लस्टर ऑफ थिक फॉरेस्ट आर नॉट ओनली प्रेझेंट इन वेस्टर्न घाट्स ऑफ इंडिया बट ऑल्सो ऑल ओव्हर द कंट्री. हे जे थिक फॉरेस्ट आहेत ते फक्त इंडियाच्या वेस्टर्न घाटमध्ये नसून अख्ख्या इंडियामध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळतील. समोर मी तुम्हाला 4 सिम्बॉल्स दिलेले आहेत, तर त्या सिम्बॉल्सची नावं तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. हे सिम्बॉल्स एक्झाममध्ये येतातच, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्यांची नावं लर्न करून ठेवा. मग आता ह्या सगळ्या हार्मफुल इफेक्ट्समधून आपण बायोडायव्हर्सिटीला कसं काय वाचवू शकतो, तर आता आपण बघूया हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड. फर्स्ट, प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. आपल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये काही अशा स्पेसीज आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये की ज्या आता खूप रेअर बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण बघितलं स्पॅरो, तर अशा स्पेसीजना आपल्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. सेकंड, एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सँच्युरीज. आपल्याला शक्य होईल तिथे नॅशनल पार्क्स आणि सँच्युरीज उभ्या केल्या पाहिजेत. थर्ड, डिक्लेअरिंग सम रिजन ॲज बायो रिझर्व्ड. आपल्या आजूबाजूच्या रिजनमध्ये जर का भरपूर सारे प्लांट्स प्रेझेंट असतील तर त्या एरियाला बायो रिझर्व म्हणून डिक्लेअर करायचं, म्हणजेच त्या एरियामधल्या झाडांना कोणी हात लावू शकत नाही. ओके. फोर्थ, प्रोजेक्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज. एन्व्हायरमेंटमध्ये ज्या स्पेशल स्पेसीज आहेत, फॉर एक्झाम्पल स्पॅरोज, क्रोव्स, ह्या स्पेसीज आता कमी व्हायला लागल्यात, मग त्या स्पेसीजना वाचवण्यासाठी काही प्रोजेक्ट उभे केले पाहिजेत. फिफ्थ, कन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. सगळ्या प्रकारच्या प्लांट्सना आणि ॲनिमल्सना आपण कन्झर्व केलं पाहिजे, मग ते ऑर्गॅनिझम्स रेअर असू देत किंवा भरपूर प्रमाणात अवेलेबल असू देत, पण तरीसुद्धा त्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सना आपण कन्झर्व केलं पाहिजे. सिक्स्थ, ऑब्झर्विंग द रूल्स. म्हणजेच बायोडायव्हर्सिटीच्या रिलेटेड जे काही गव्हर्नमेंटने रूल्स किंवा लॉज काढलेले आहेत ते सगळे आपण पाळले पाहिजेत. सेवन्थ, मेंटेनिंग रेकॉर्ड्स ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. म्हणजेच आपल्या एन्सेस्टर्सनी बायोडायव्हर्सिटीला खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला आहे. त्यातला एक प्रयत्न म्हणजे सॅक्रेड ग्रूव्ज. मग ह्या सगळ्या प्रोसेस आपण रेकॉर्ड करून ठेवल्या पाहिजेत, ज्यामुळे त्या आयडियाज आपल्या फ्युचर जनरेशनपर्यंत पोचतील. समोर दिलेल्या चार्टमध्ये अवेअरनेस, प्रिव्हेन्शन, प्रिझर्वेशन, कन्झर्वेशन, कंट्रोल, प्रोडक्शन असे काही रोल्स दिलेले आहेत. तर हे तुम्ही रीड करा आणि तुम्हाला कुठला रोल एन्व्हायरमेंटमध्ये पार पाडायला आवडेल ते तुम्ही ठरवा. आता आपण बघूया हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. सगळ्यात पहिले आपण हॉटस्पॉट म्हणजे काय ते समजून घेऊया. सर्टन एरिया विथ लार्ज अमाऊंट ऑफ एंडेमिक स्पेसीज. ओके. हॉटस्पॉट म्हणजे काय, तर एक पर्टिक्युलर एरिया असतो, जिओग्राफिकल एरिया, आणि त्या एरियामध्ये एंडेमिक स्पेसीज सापडतात. आता एंडेमिक स्पेसीज म्हणजे काय, तर अशा स्पेसीज ज्या फक्त त्या पर्टिक्युलर एरियामध्येच सापडतात आणि त्या एरियाच्या बाहेर तुम्ही कुठेही गेलात तर त्या स्पेसीज तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. ओके. अशा स्पेसीजना काय म्हणतात, एंडेमिक स्पेसीज. ओके. मग हॉटस्पॉट म्हणजे काय, तर एक पर्टिक्युलर एरिया आणि त्या एरियामध्ये अशा भरपूर साऱ्या एंडेमिक स्पेसीज भरलेल्या असतात, त्यांना काय म्हणतात, हॉटस्पॉट्स. ओके. असे हॉटस्पॉट्स आपल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये भरपूर ठिकाणी आहेत. 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रेकॉर्डेड ऑल ओव्हर द वर्ल्ड.
पूर्ण जगामध्ये तुम्ही जर का बघितलं तर 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स रेकॉर्ड केलेले आहेत. ओके. पूर्वी 15.7% हॉटस्पॉट एरिया संपूर्ण अर्थवरती कवर केलेला होता, पण आता त्या 15.7% एरियामधला 86% एरिया ऑलरेडी डिस्ट्रॉईड झालेला आहे आणि आता 2.3% एरिया फक्त हॉटस्पॉट म्हणून उरलेला आहे. ओके. आणि त्या 2.3% एरियामध्ये 1,50,000 प्लांट स्पेसीज प्रेझेंट आहेत. ओके. आता आपण इंडियामधल्या हॉटस्पॉट एरियाबद्दल बघूया. इंडियामध्ये टोटल 135 ॲनिमल स्पेसीज आहेत आणि त्या 135 ॲनिमल स्पेसीजमधल्या 85 ॲनिमल स्पेसीज इंडियाच्या ईस्टर्न रिजनमध्ये सापडतात. त्याचबरोबर इंडियामधल्या वेस्टर्न रिजनमध्ये 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आपल्याला बघायला मिळतात. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. ज्या स्पेसीज आपल्या अर्थवरून व्हॅनिश होत चालल्यात त्यांचं क्लासिफिकेशन 4 टाईप्समध्ये केलं आहे. फर्स्ट, एनडेंजर्ड स्पेसीज. सेकंड, रेअर स्पेसीज. थर्ड, वल्नरेबल स्पेसीज. अँड फोर्थ, इनडिटर्मिनेट स्पेसीज. आता आपण एक एक करून या स्पेसीज समजून घेऊया. फर्स्ट, एनडेंजर्ड स्पेसीज. आयदर नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डिक्लाइंड or their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in near future. ओके. म्हणजे काय तर ह्या ऑर्गॅनिझम्सचं पॉप्युलेशन ऑलरेडी कमी झालेलं असतं किंवा त्यांचं हॅबिटॅट श्रंक झालेलं असतं. आता हॅबिटॅट श्रंक झालेलं असतं म्हणजे काय तर ते आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला ॲडॅप्ट करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे ते मरून जातात. ओके. आता ह्या एंडेंजर्ड स्पेसीजना आपण जर का प्रोटेक्ट नाही केलं तर येणाऱ्या फ्युचरमध्ये लवकरच ते व्हॅनिश होऊन जातील. आणि ह्या एंडेंजर्ड स्पेसीजचं एक्झाम्पल आहे लायन टेल्ड मंकी अँड लेझर फ्लोरिकन. सेकंड, रेअर स्पेसीज. नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज कन्सिडरेबली डिक्लाइंड. ऑर्गॅनिझम ऑफ दिस स्पेसीज बिंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. आता हे जे रेअर स्पेसीजमधले ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं पॉप्युलेशन ऑलरेडी डिक्लाइन झालेलं आहे आणि हे रेअर स्पेसीजमधले ऑर्गॅनिझम एंडेमिक असल्यामुळे त्यांचं जे व्हॅनिश होण्याची प्रोसेस आहे ती खूप फास्ट होत आहे. ओके. एक्झाम्पल ऑफ दिस रेअर स्पेसीज आर रेड पॅन्डा अँड मस्क डिअर. थर्ड, वल्नरेबल स्पेसीज. Number of this organism is extremely less and continues to decline. Continuous decline in their number is worrisome reason. आता हे जे वल्नरेबल स्पेसीजचे ऑर्गॅनिझम आहेत त्यांची पॉप्युलेशन एक्स्ट्रीमली कमी आहे, आधीच खूप कमी आहे आणि ते डिक्लाईनसुद्धा व्हायला लागलेत, म्हणजे ते आता कमीसुद्धा व्हायला लागले आणि त्यांची कंटिन्युअस डिक्लायनिंगची जी प्रोसेस आहे ती आता आपल्यासाठी खूप वरिसम आहे. ओके. काळजी करण्यासारखी आहे आणि ह्यांचं एक्झाम्पल्स आहेत टायगर, लायन. Fourth, indeterminate species. These organisms appear to be endangered, but due to their behavior, like shyness, there is no definite information. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे ऑर्गॅनिझम्स एंडेंजर्ड स्पेसीजमध्ये मोडले जातात, पण तरीसुद्धा त्यांचं एक बिहेवियर आहे. फॉर एक्झाम्पल शायनेस म्हणजे ते लाजाळू आहेत आणि त्यांच्या ह्या बिहेवियरमुळे ते जास्त बाहेर फिरत नाहीत आणि त्याच्यामुळे सायंटिस्ट लोकांना त्यांच्याबद्दल एक डेफिनाईट इन्फॉर्मेशन अजूनसुद्धा मिळालेली नाही आहे. ओके. अँड एक्झाम्पल फॉर दिस स्पेसीज आर जायंट स्क्विरल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज शेक्रू. 22 मे इज सेलिब्रेटेड ॲज द वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. 22 मेला वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे साजरा केला जातो. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.